US मध्ये घर घेणं हे बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं, पण ते घर घेतल्यावर जे खर्च सुरू होतात ना, ते कोणीच सांगत नाही. अमेरिकेत टॉयलेट फ्लश केलं तरीही पैसे द्यावे लागतात. हो, ते खरं आहे. ते आम्ही स्वतः घरासाठी आणि मॉर्टगेज पुरते पैसे साठवून ठेवलेले, पण घरात शिफ्ट झाल्यावर कळलं की हे तर काहीच नाहीये. इलेक्ट्रिसिटीचं बिल वेगळं, सिवरचं सेपरेट बिल, कचरा टाकायला सेपरेट बिल, प्रॉपर्टी टॅक्स आणि अजून बरंच काही. कधी कधी असं वाटतं की रेंटवरच राहिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमेरिकेत घर घेतल्यावर येणाऱ्या ऍक्च्युअल हिडन कॉस्ट सांगणार आहे आणि तेही नंबर सकट. सो जर तुम्ही अमेरिकेत घर घ्यायचा विचार करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की घर घेतल्यावरच खरा खर्च सुरू होतो आणि आम्ही जे फेस केलं ते तुम्हाला फेस करावं लागू नये म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वेबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फायनली खूप महिन्यांच्या शोधानंतर आम्ही अमेरिकेत आमचं स्वतःचं पहिलं घर घेतलंय. पण ते घर घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी लक्षात आलं की भारतात घर घेणं आणि अमेरिकेत घर घेणं आणि त्यानंतरचे जे खर्च असतात यामध्ये खूप मोठा फरक आहे. कारण इंडियामध्ये घर घेतल्यावर आपल्याला माहित असतं की काही ठराविक बिलं जसं की मेंटेनन्स, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स हे बिलं येणारच आहेत. पण US मध्ये हाऊस ओनर झाल्यावर दर महिन्यात नवीन नवीन खर्च येतात. तुम्ही पाण्याचा नळ जरी सोडला तरी मीटर चालू होतं, शॉवर केल्यावर मीटर चालू होतं, फ्लश केल्यावरही पैसे द्यावे लागतात, त्याचे सेपरेट बिल येतं. याविषयी आपण थोड्या वेळाने सविस्तर बोलूयात. तोपर्यंत सुरू करूयात आपला पहिला मुद्दा, तो म्हणजे एक्सपेन्स नंबर 1 विच इज मॉर्टगेज. लोकांना वाटतं की मॉर्टगेज सुरू झालं म्हणजे झालं, चला सुखरूप आहोत आपण, पण तसं नाहीये. ऍक्च्युअल स्टोरी इथून सुरू होते. मॉर्टगेज म्हणजे काय, साध्या भाषेत सांगायचं झालं तर घर घेण्यासाठी घेतलेलं लोन. अमेरिकेत घर घेतल्यावर दर महिन्याला इंडियाप्रमाणेच मॉर्टगेज भरावं लागतं, ज्यामध्ये इन्क्लुडेड असतं तुमचं लोन, इंटरेस्ट आणि प्रॉपर्टी टॅक्स. US मध्ये प्रॉपर्टी टॅक्स बद्दल सांगायचं झालं तर तो खूप जास्त असतो आणि तुम्ही ज्या भागात राहता अमेरिकेत त्यानुसार तो बदलत राहतो. आम्ही मॅसेच्युसेट्स या स्टेटमध्ये राहतो, तर आमचा प्रॉपर्टी टॅक्स अराउंड 6500 पर इयर असा येतो आणि तो व्हॅरी करतो. टेक्सास सारख्या स्टेट्समध्ये अजून जास्त असतो. हा $1000चा प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला एव्हरी इयर पे करावाच लागतो. एक्सपेन्स नंबर 2 इज इन्शुरन्स. जर तुम्ही मॉर्टगेज घेतला असेल तर कंपल्सरी तुम्हाला इन्शुरन्स हे घ्यावंच लागतं आणि हा खर्च वर्षाला अराउंड $1000 वगैरे असतो. आणि गंमत म्हणजे अमेरिकेत तुम्ही कुठल्या भागात राहताय त्यावर हा इन्शुरन्सचा टाईप पण डिपेंड करतो. म्हणजे जर तुम्ही फ्लोरिडामध्ये घर घेतलं तर हरिकेन किंवा ट्रॉपिकल स्टॉर्म किंवा समुद्री वादळासाठी इन्शुरन्स घ्यावा लागतो. टेक्सासमध्ये घर असेल तर टॉर्नाडो इन्शुरन्स घ्यावा लागतो. कॅलिफोर्नियामध्ये घर असेल तर एक सेपरेट अर्थक्वेक इन्शुरन्स लागतो, कारण तिथे बरेच अर्थक्वेक्स येतात. आणि आमच्या भागात म्हणजे नॉर्थ ईस्ट मध्ये मॅसेच्युसेट्स मध्ये वगैरे घर घेतलं तर इकडे खूप बर्फ पडतो, तर त्यासाठी एक्स्ट्रा आईस किंवा स्नो कव्हरेजचा इन्शुरन्स घ्यावा लागतो. अशी इकडे मजा मजा असते प्रत्येक भागात राहण्याची. आता येऊयात आपल्या थर्ड एक्सपेन्स कडे, तो म्हणजे HOA, होम ओनर्स असोसिएशन. आता हा काय प्रकार आहे, आपल्याकडे भारतात सोसायटीमध्ये एक कमिटी असते ज्यामध्ये चेअरमन असतो, कमिटी मेंबर्स असतात, सेक्रेटरी असतात. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये एखाद्या कम्युनिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला HOA म्हणजेच मंथली फी द्यावी लागते. या पैशांमध्ये कम्युनिटी किंवा सोसायटीचा मेंटेनन्स होतो, जसं की स्नो क्लिनिंग, ट्रॅश पिकअप, लॉन आणि कॉमन एरिया मेंटेन करतात. इंडियामध्ये हा कॉन्सेप्ट फार नसल्यामुळे बऱ्याच इंडियन्सला हा खर्च माहीतच नसतो. जर तुमचं इंडिव्हिज्युअल हाऊस असेल अमेरिकेमध्ये तर HOA वगैरे नसतो, पण कम्युनिटीमध्ये राहत असाल तर HOA असतो, जो अराउंड $250, काही ठिकाणी $500 असतो, काही ठिकाणी $1000 सुद्धा असतो आणि ही मंथली फी तुम्हाला द्यावीच लागते. आता जाऊयात एक्सपेन्स नंबर 4 कडे, ते म्हणजे हिटिंगचं बिल. अमेरिकेमध्ये जर तुम्ही थंड भागात राहत असाल, जसं आमचा नॉर्थ ईस्ट एरिया झाला, तिकडे विंटर एकदम जोरात असल्यामुळे 5 ते 6 महिने हीटर कंटिन्युअस आणि दिवस रात्र चालू ठेवावाच लागतो, ज्यामुळे हिटिंगचं बिल जास्त येणारच आहे. हा, अपार्टमेंट्स मध्ये जर राहत असाल तर तेवढं जाणवत नाही, पण घर किंवा बंगलो असेल आणि इन्सुलेशन कमी असेल तर हे बिल खूप वाढतं आणि जेवढं जुनं घर असेल तेवढं बिल जास्तच येतं. सो टिपिकली सांगायचं झालं तर इथे विंटर 4 ते 5 महिने असतोच आमच्याकडे, अजूनही चालूच आहे, संपत आलंय रादर. तर कंटिन्युअस हीटर चालू ठेवावाच लागतो. अजूनही आमच्या घरातलं हीटर चालू आहे, तयारी ठेवावीच लागते, त्याचं बिल जास्त येणारच आहे, नो ऑप्शन. एक्सपेन्स नंबर 5 इज ACचं बिल. इंडियामध्ये मला ही गोष्ट खूप आवडते की आपल्या घरांमध्ये भारतात फॅन्स वगैरे असतात आणि त्यामुळे कधी AC लावला नाही तरी चालतं, पण इकडे AC ऑलमोस्ट प्रत्येक घरात पूर्ण दिवस चालतो.
आणि मोठं घर असेल तर इलेक्ट्रिसिटी बिल पण ऑब्व्हियसली वाढणारच आहे. त्यामुळे इकडे उन्हाळ्यामध्ये एसीचं बिल पण जास्त येतो, सो त्यासाठी सुद्धा तयारी ठेवावी लागते. विंटरमध्ये हिटरचं बिल आणि उन्हाळ्यामध्ये एसीचं बिल हे जास्त येणारच आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दिस थिंग. आणि याशिवाय कुकिंगसाठी लागणारा जो गॅस असतो त्याचं बिल सेपरेट येतं. आता 6वा आणि सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे टूल्स. अमेरिकेमध्ये जर तुम्ही राहताय, कुठलाही भाग असू दे, तुमच्या घरी काही ठराविक टूल्स हवेतच. विंटरमध्ये बर्फ काढण्यासाठी स्नो शॉवेल आणि स्नो ब्लोअर घ्यायचा. फॉल सीझन मध्ये पानं काढण्यासाठी लीफ ब्लोअर आणि समरसाठी लॉन मोवर. हे बेसिक टूल्स तुमच्याकडे असायलाच हवेत. काय गरज एवढं सगळं घ्यायची, आणि हे नाही घेतलं तर काय फरक पडणार? तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये की US मध्ये क्लीनलीनेस आणि डिसिप्लिनला खूप महत्त्व दिलं जातं. तुम्ही घर बाहेरनं कसं ठेवलंय हेही लोक इकडे कंटिन्युअस ऑब्झर्व करत राहतात, आणि जर ते स्वच्छ नसेल तर काही ठिकाणी कंप्लेंट्सही करतात. कारण की मी जर अमेझॉनचं पार्सल मागवलं असेल किंवा लेटर डिलिव्हरी करायला कोणी पोस्टमॅन वगैरे आला असेल आणि तो त्या बर्फामध्ये घसरून पडला तर तुमच्यावर केस बसते, म्हणजेच माझ्यावर केस बसेल आणि मला खूप मोठा फाईन पे करावा लागेल त्याचा. याच्या व्यतिरिक्त समरमध्ये तुमच्या लॉनमध्ये बॅकयार्ड, फ्रंट यार्ड, वॉट एव्हर इट इज, ग्रास मेंटेन्ड असायलाच पाहिजे. ग्रास जास्त वाढू द्यायची नाही. जर HOM असेल तुमच्या सोसायटीमध्ये तर नो प्रॉब्लेम, कारण की ते HOM मध्ये सगळं कवर्ड असतो, घराच्या बाहेरचा मेंटेनन्स. पण आम्ही काय केलं आता की आमच्या घराच्या मागे बॅकयार्डला आम्ही फेन्स घातलंय. फेन्सच्या आतमध्ये लोक येऊन क्लीन नाही करू शकत, कारण त्यांना असं असतं की आतमध्ये जर आम्ही येऊन क्लीन केलं आणि आमच्याकडनं फेन्स वगैरे तुटलं तर त्यांना पैसे पे करावे लागतात. सो ते रिस्कच घेत नाहीत. जर फेन्स घातला असेल तर आपल्याला लॉन मोईंग करावं लागतं, जे आम्हाला आता करावं लागणार आहे. दिसेलच तुम्हाला समरमध्ये त्याचेही ब्लॉग्स टाकेन मी. सांगायचं काय तर घराबाहेरचा परिसर जो काय तुमचा आहे तो स्वच्छ आणि सुंदर दिसला पाहिजे 24 तास 12 महिने. आय नो खूप रूल्स आहेत आणि हे असं ओव्हरवेल्मिंग वाटत असेल ऐकायला, पण ट्रस्ट मी, म्हणजे सवय लागल्यावर काहीही वाटत नाही. आणि हेच एक कारण आहे की इथली घरं, इथला पूर्ण परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतो. याशिवाय ड्रिल, लॅडर, टूल बॉक्स असे बेसिक टूल्स पण घरात ठेवायलाच पाहिजेत. आता वळूयात आपल्या एक्सपेन्स नंबर 7 कडे, आणि तो म्हणजे मेंटेनन्स कॉस्ट. आता घर म्हटल्यावर मेंटेनन्स आलाच, इंडिया असो व US असो. पण फरक हा आहे की इंडियामध्ये मेंटेनन्ससाठी काही प्लंबिंग इश्यू झाला, AC बंद पडलं किंवा इलेक्ट्रिशियनच हवा असेल तर पटकन माणसं मिळून जातात. पण US मध्ये सगळं उलट आहे. इकडे ही सगळी कामं तुम्हालाच करावी लागतात. आणि अमेरिकेमध्ये प्लंबर झाला, इलेक्ट्रिशियन झाला, हे सगळे लोक जर तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही खरंच नशीबवान आहात. कारण इकडे या सगळ्या प्रोफेशन्सला एका कॉर्पोरेट जॉब एवढा मान दिला जातो, आणि चक्क या लोकांच्या सुद्धा अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात, ज्या मिळतही नाहीत मोस्ट ऑफ द टाइम. त्यामुळे इकडे डिशवॉशरला काही इश्यू झाला, HVAC सिस्टीम बंद पडली, हिटरचा काही इश्यू झाला, तर ही सगळी कामं करण्यासाठी 2च ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्ही स्वतः शिका, नाहीतर मिनिमम $10,000 खिशातनं बाजूला काढून ठेवा, कारण या सगळ्या सर्व्हिसेस प्रचंड महाग असतात इकडे. आम्ही पण आता आमचं स्किल सेट वाढवतोय, हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकून घेतोय. आता नुकतंच आम्ही 15 दिवसापूर्वी आमच्या रूफचं गटर क्लीन करून घेतलं, जे स्वतः आम्ही करू शकत नाही. ऑफकोर्स त्याला शिडी लागते आणि त्यासाठी प्रोफिशियंट माणसंच लागतात. सो त्याला $300 गेले आमचे बाय द वे, पण हे करावंच लागतं. यानंतर येतो एक्सपेन्स नंबर 8 म्हणजे ट्रॅश पिकअप. इंडियामध्ये आपल्याकडे सफाई कामगार रोज येतात आणि ओला कचरा, सुका कचरा असं दोन्ही घेऊन जातात एकत्र. पण इकडे ट्रॅश पिकअपसाठी सुद्धा एक वेगळी सिस्टीम आहे. गार्बेज डिस्पोजलसाठी आठवड्यातून एकदा ट्रॅश न्यायला टाउन्सचे ट्रक्स येतात. ओला कचरा न्यायला वेगळा ट्रक येतो, सुका कचरा न्यायला वेगळा ट्रक येतो. त्यासाठी प्रत्येक टाउनचे काही ठराविक कलरच्या गार्बेज बिन्स असतात आणि त्यामध्ये टाउनने सांगितलेल्याच गार्बेज बॅग्स यूज करायच्या, ज्या अराउंड $20 5 पिशव्या असं काहीतरी मिळतात. आय नो खूप एक्सपेन्सिव्ह आहे, पण हे करावंच लागतं आणि हळूहळू याची सवय होऊन जाते. आता खूप वाटतं, पण ते तुमच्या मंथली एक्सपेन्स मध्ये ऍड झाल्यावरती माणूस तयारीत राहतो. तो प्रत्येक टाउनचे आपापले नियम असतात ट्रॅश डिस्पोजलचे, आणि तुम्ही ज्याही टाउन मध्ये घर घेताय तिथले रूल्स तुम्हाला फॉलो करावेच लागतात. काही ठिकाणी या ट्रॅश कलेक्शनचं सेपरेट बिल सुद्धा येतं आणि काही ठिकाणी टॅक्स मध्ये इन्क्लुडेड असतं. ते जसं आमचं ट्रॅश पिकअप प्रॉपर्टी टॅक्स मध्ये इन्क्लुडेड आहे. आता येतो आपला सेकंड लास्ट एक्सपेन्स म्हणजे एक्सपेन्स नंबर 9 विच इज मंथली बिल्स. इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर, ट्रॅश, इंटरनेट आणि सिवर हे सगळे बिलं
दर महिन्याला येतात. यातलं पाण्याचं बिल क्वार्टरली येतं, म्हणजे 3 महिन्यातनं एकदा येतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं बघा की इथे टॉयलेट फ्लश केलं, फ्लशचं बटन दाबलं तरी पण त्याचं बिल येतं. तर हे खरं आहे, प्रत्येक फ्लश मागे काही सेंट्स ऍड होत राहतात. पण ठीक आहे, आता काय, त्या गोष्टी इंडियामध्ये नसतात, जे खूप चांगलं वाटतं. त्यामुळे आपण इंडियामध्ये काय एवढं कॅल्क्युलेट करत बसत नाही. पण इकडे घर घ्यायचं असेल तर या सगळ्या खर्चांचं प्लॅनिंग आधीच करावं लागतं आणि तेवढे पैसे बाजूला ठेवा आणि मगच घर घ्यायला जा. खूप खर्च झाला. तुम्हाला काय वाटतं, संपला असेल का खर्च आता? आपला शेवटचा पॉइंट येतोय ज्यामध्ये सगळ्यात मोठा खर्च आहे. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. शेवटचा आणि फायनल एक्सपेन्स म्हणजे फर्निचर. आता तुम्ही म्हणाल की फर्निचर घेणं तर आपल्यावर डिपेंडेंट असतं, म्हणजे आपण कधीही घेऊ शकतो, पैसे साठल्यावर घेऊ शकतो, बरोबर आहे. पण मी डेकोरेशनवालं फर्निचर किंवा इंटिरियर डिझायनिंगवालं ज्या गोष्टी असतात त्याबद्दल बोलतच नाहीये. बेसिक फर्निचर जे असतं ना, जसं की सोफा, डायनिंग टेबल, बेड, सो या 3 गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्यात. जर तुमच्या रेंटल अपार्टमेंट मधलं किंवा जुन्या घरातलं चांगलं फर्निचर असेल तर ते तसंच्या तसं मूव्ह करू शकता तुमच्या नवीन घरामध्ये. आम्ही आता तेच केलंय. मग हळूहळू नवीन गोष्टी घेऊ शकता, पण तेही जर खराब झालं असेल तर मग या गोष्टी नवीन घ्याव्याच लागतात. आणि याच्या व्यतिरिक्त क्लिनिंग टूल्स खूप महत्वाचे आहेत नवीन घरामध्ये, म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर झालं, मॉपर झालं. आजकाल ते रोबोरॉक सारखे डिव्हाइसेस पण येतात जे घराचा फ्लोअर वगैरे मॉप करून देतात, पण बरंच एक्सपेन्सिव्ह असतं ते. सो हे सगळे खर्च इथे घर घ्यायच्या आधी लक्षात ठेवायचं. आणि मग येते आठवड्याची ग्रोसरी आणि किचन आयटम्स. सो या दोन्ही वरती तुम्हाला किती खर्च करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की म्हणजे आम्ही तरी असं केलंय की घर घेतल्यावर पहिले 1-1.5 वर्ष जे आहे ना, तेव्हा स्वतःला थोडंसं चिमटा काढायचा, बाहेर खाणं कमी और रादर बंदच करायचं, छोटे छोटे खर्च वाचवायचे. जसं की आम्ही ते रोबोरॉक वगैरे घेणार आहोत, कारण खूप मोठं घर आहे. क्लिनिंग मॉपिंगला प्रचंड वेळ लागतो, म्हणजे आत्ता माझे 2.5-3 तास त्यातच जातात आठवड्यातनं एकदा झाडणं आणि फ्लोअर क्लीन करणं आल्यावरती. पण आम्ही आता मुद्दामून घेत नाहीये, कारण की थोडंसं थांबलोय. बजेट झाल्यावरती तुम्ही रोबोरॉक सारख्या गोष्टी घेऊ शकता जिथे तुमचा बराच वेळ वाचतो. मला माहितीये खूप ओव्हरवेल्मिंग आहे सगळं, आम्ही सुद्धा त्यातनं गेलो आणि अजूनही जातोय. तर एकच लक्षात ठेवायचं की घर घेतल्यावर थोडीशी तयारी पाहिजे की 1-2 वर्ष घर सेटल व्हायला, घरात तुम्हाला सेटल व्हायला, घराबद्दल सगळं कळायला, कुठलं डिव्हाइस कसं चालतंय, कसं नाही, कसं असायला पाहिजे, यासाठी हे सगळं समजून घेण्यासाठी वेळ लागतोच आणि इट इज व्हेरी नॅचरल. आणि पहिल्या वर्षी थोडा जास्त खर्च होतोच, तुम्ही कुठेही घर घ्या, सो इट्स ओके, टेन्शन नाही घ्यायचं. एवढे खर्च जरी असले ना तरी एक गोष्ट सांगते की स्वतःचं घर घेण्याचा आनंद जो असतो ना, इंडिया असो US असो कुठेही असो, तो काही वेगळाच असतो. कारण रेंटवर राहिल्यावर तुम्हाला ते फ्रीडम नाही मिळत जे तुम्हाला स्वतःच्या घरात मिळतं. तुम्हाला हवं तसं तुम्ही ते घर डेकोरेट करू शकता, ती फिलिंगच खूप छान असते. सो अमेरिकेत घर ओन करणं ही खूप स्पेशल फिलिंग आहे. फक्त या हिडन कॉस्ट आधीपासून माहीत असतील ना तर प्लॅनिंग इझी होऊन जातं. आय होप तुम्हाला या व्हिडिओतनं हवी ती इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तुम्ही जर US मध्ये घर घ्यायचा प्लॅन करत असाल किंवा घर घेतलंही असेल तर तुमचा कसा एक्सपिरियन्स होता हे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि मी कुठला पॉईंट जर मिस आउट केला असेल तर तोही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला फीडबॅक द्या. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा अमेरिकन लाईफशी रिलेटेड व्लॉग्स आपल्या मराठी वाईबमध्ये बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या शुक्रवारी. आनंदी राहा आणि हसत राहा. बाय बाय.